उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. 65 उमेदवार बिनविरोध हे पहिल्यांदाच पाहतोय. बिनविरोध निवडणुकीवर राज ठाकरेंचं वक्तव्य. महायुतीच्या बिनविरोध उमेदवार निवडीविरोधात मनसे थेट कोर्टात जाणार. निवडणुका होऊच द्यायच्या नाहीत असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. अविनाश जाधव यांचा आरोप. महायुतीचे 60 ते 70 उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात? तपास यंत्रणांचा दबाव. पैशांचा वापर करून विरोधकांना माघार घ्यायला लावली. खासदार संजय राऊतांचा आरोप. महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे संकेत. पिंपरीतल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना विचारणा. तुमच्या तोंडात साखर पडू, दादांच्या विधानाची चर्चा. भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करायचंय. महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराचे अजित पवारांकडून वाभाडे. तर आम्ही आरोप करायला गेलो तर दादांच्या अडचणी वाढणार. रवींद्र चव्हाणांचा पलटवार. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार. 6 जानेवारीला मुलाखत. खासदार संजय राऊतांचं ट्विट.